आज आपण मूग डाळीचे वडे बनवणार आहोत। त्यासाठी लागणार आहे मूग डाळ मी 3 घंटे भिजवून ठेवली होती। हे बघा असं भिजलेली आहे चांगल्याने। त्यानंतर मीठ, हळद, कढीपत्ता, कांदे, सांबार, मिरची, लसूण, जिरा, तिखट आणि धने पावडर। तर मी मूग डाळीला स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे। हे बघा छान। आणि अर्धी डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ न अर्धी डाळ बाजूला ठेवून घेऊ। अर्धी डाळ बाजूला ठेवून घेऊ आणि यात मिरची घालू। 4 मिरची आहे, 3 लसूण आहेत आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। आपली डाळ बारीक झालेली आहे। हे बघा आता वाट्यामध्ये काढून घेऊ। यात घालू आपण बाजूला ठेवलेली डाळ। आता कांदे टाकू। चिरलेले कांदे आहे 2, कढीपत्ता, सांबार, हळद अर्ध्यातून अर्धा चम्मच, तिखट अर्धा चम्मच, चवीनुसार मीठ, धने पावडर अर्ध्यातून अर्धा चम्मच, जिरा अर्ध्यातून अर्धा चम्मच आणि छान चांगल्याने मिक्स करून घेऊ। तुम्ही हाताने पण करू शकता मिक्स। डाळ चांगल्याने मिक्स झालेला आहे। आता वडे बनवून घेऊ। तुम्ही छोटे मोठे करू शकता। आता वडे तेलामध्ये तळून घेऊ। तेल गरम झालेलं आहे, यात आपण वडे घालू। गॅस मीडियमच ठेवायचा। असे दोन्ही बाजूने फिरवून घ्यायचे। वडे झालेले आहे, आता काढून घेऊ। आणि बाकीचे वडे असेच बनवून घेऊ। आपले मूग डाळीचे वडे बनवून झालेले आहे। तर असे वडे तुम्ही बनवा, खा आणि मला कमेंट्स करून सांगा। धन्यवाद।